लक्ष्मी निवास या मालिकेच्या कालच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की केळवणाच्या कार्यक्रमात आजी विघ्न आणू पाहत होती, म्हणून आजीने खिरीमध्ये जुलाबाचं औषध मिक्स केलेलं असतं आणि नेमकी तीच खीर तिलाच खायला मिळालेली असते. आजी आणि संपतराव दोघंच मिळून ती खीर खातात आणि दोघांना पण मग जुलाबाचा सामना करावा लागतो आणि त्यामुळे आजीची चांगलीच मस्ती जिरलेली असते. ती लक्ष्मीचा अपमान करायला गेलेली असते आणि तिचाच अपमान खूप मोठा झालेला असतो. आता जेवणं वगैरे अगदी व्यवस्थित पार पडलेली असतात आणि आता लक्ष्मी आणि तिच्या घरातले सर्वच जण यांच्यासाठी कपडे घेऊन आलेले असतात. त्यानंतर लक्ष्मी म्हणते की आमच्याकडून ही अगदी साधीशी छोटीशी भेट आहे. त्यावेळेस आजी म्हणते की हो, हे कपडे काही आमच्या तोलामोलाचे नाहीत, तरीसुद्धा आम्ही आता तुम्ही आणलेत म्हणून ते आम्हाला घ्यावेच लागणार आहेत. त्यानंतर मात्र आरतीला हे सहनच होत नाही की आजी सारखाच आपल्या घरातल्यांचा अपमान करत आहे. आरती म्हणते की अहो आजी, देवाला काय गरिबाने 1 रुपया दान म्हणून दिलं तरी तो आनंदाने स्वीकारतो आणि एखाद्या श्रीमंताने सोन्याचा कळस जरी चढवला तरी त्याला आवडतच असतोय की त्यांनी गोड मानून घ्यायचा असतोय. त्यानंतर मात्र आजीचं तोंड अगदी आरतीने बंदच करून टाकलेलं असतं. आजी म्हणत असते की ही आरती दिसते तेवढी साधी नाही आहे, बोलायला अगदी फार चतुर आहे. त्यामुळे आरती म्हणते की आम्ही गरीब असलो तरी आम्ही खूप प्रेमाने तुम्हाला ही भेटवस्तू दिलेली आहे आणि ती प्रेमाने स्वीकार करणं हे तुमचं कर्तव्य आहे. त्यानंतर सिद्धूसुद्धा म्हणतो की भेटवस्तू किती रुपयांची आहे, किती महाग आहे याला महत्त्व नाही आहे, तर ती किती प्रेमाने किती जिव्हाळ्याने आपल्याला दिलेली आहे त्यावर त्या वस्तूचं महत्त्व ठरत असतं. आजी मात्र तोंड बंदच करते.